मान्यवर आयोजक तुम्हाला बोलवत आहेत, तुमचं सुद्धा स्वागत असेल इथे. लाईव्ह स्टार टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून पूर्ण दिवस आणि रात्रमध्ये आपण पाहत आलो. घर बसल्या आपल्याला अंकित पहिला चेंडू आणि गले आणि थर्डमॅन मधून हा चेंडू निघाला होता. 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत आणि या दुहेरीच्या बरोबरीने स्वतःसहित संघाच्या धावसंख्येचं खातं खुलं करतोय यश मोरे. कल्पेश कुरंगलेला आपण बघतोय पहिलं षटक टाकण्यासाठी तो सज्ज झालाय. 26 संघांमधून 2 संघ तर आपल्याला मिळालेत. यातून जिंकणारा संघ असेल तिसरा आणि तदनंतर सेमी आणि फायनलच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा दुहेरी धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली जाते. या दुहेरीच्या बरोबरीने 4 धावा लागतात धावफलकावरती. यश मोठे फटके मारण्यात फार माहिर आहे, पण त्याही पेक्षा त्याच्याकडे भरपूर चपलाई आपण बघतोय. सकस आहार, नियमित व्यायाम हे त्याचं वैशिष्ट्य राहिलं आणि एक चांगला फिटनेसनं तो मैदानावरती खेळ करतोय यश मोरे. पुन्हा एकदा गरंगलात, एकतर कंप्लीट वेगाने केले. दुसऱ्या धावीसाठीचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेताना धोका होऊ शकतो. कदाचित रोहित कुडपानेला ही धाव घातक ठरू शकते. तिसऱ्या पंचांची मागणी मैदानावरून होती आणि ऑन स्क्रीन वरती तपासणी केली जाईल की फलंदाज पोहोचलेत की नाहीत. फलंदाज बाद. दुसरी धाव त्या ठिकाणी घेत असताना फलंदाज बाद होतोय रोहित कुडपाने. 5 धावा लागतायत त्या धावफलकावरती. हाफ ट्रॅकर मागच्या बाजूला फटका लगावलाय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूला अडवणार तोपर्यंत दुसरी धाव त्या ठिकाणी सहजगत्या पूर्ण होत असताना आणि या दुहेरीच्या बरोबरीने धावसंख्या होते 7. मोठे फटके येत नाहीयेत, पण सिंगल डबल्स सातत्याने घेतले जात आहेत. दुसरी धाव घेताना जरूर पहिली विकेट गमावले, पण यश मोरेनं एक बाजू लावून धरले. त्याला माहिती आहे कोणत्याही परिस्थितीत धावा येणं फार गरजेचं आहे. गोलंदाजाचं कौतुक करेन कल्पेश कुरंगले. के मोठ्या फटक्यापासून त्यानं रोखला, पण इथे हा तडाखा यश मोरे आणि त्यानं ठोकला डीप मिड विकेट सीमा पार. हा लांब लचक षटकार. डीजे 7+6 13 धावा आहेत त्या धावफलकावरती. मोक्याच्या क्षणाला षटकार ठोकला यश मोरेनं. पुढे सरसावत अनोख्या अंदाजात बॅटिंग करतोय. अगदी चौफेर फटकेबाजीला त्यानं सुरुवात केली. सिच्युएशन काय याचा काहीच फरक त्याला पडत नाहीये. आपल्या नैसर्गिक अंदाजात त्याने आपली इनिंग या ठिकाणी पेश करायला सुरुवात केली. 2 धावा या चेंडूवरती मिळतील. या दुहेरीच्या बरोबरीने पहिलं षटक समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा लागतायत त्या धावफलकावरती. दुसऱ्या षटकाला या ठिकाणी आता सुरुवात होईल. यामध्ये जो जिंकेल
तो सुपर 3 मध्ये येणारा तिसरा संघ ठरेल. पहिल्यांदा मोठी जुई, तदनंतर आपण पाहिलं एकता मोहपाडावाडी या संघाला, आणि कराडे आणि गावदेवी पानशील अशी ही लढत या ठिकाणी सुरू आहे. आदित्य मोरे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला, तो बाद होतोय. धावफलक सिरावेल 15 वरती. स्ट्राइक रोटेशन. फलंदाज दावचित बाद, अनिकेत वाघ. यश मोरेला स्ट्राइक हवी आहे. 15 वरती धावफलक स्थिरावलंय. दुसरं षटक टाकतोय तो गोलंदाज जय. 2 चेंडू त्यानं निर्धाव त्या ठिकाणी टाकलेले आहेत. रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न होता, डॉट बॉल येतोय. लगातार 3 चेंडू निर्धाव आलेत. भलेही पहिल्या षटकात 15 धावा आल्या असतील, पण या षटकात थांबवलंय. लगातारचे 3 चेंडू निर्धाव टाकतोय तो गोलंदाज जय वानखले. चौथा. यशनं जरूर प्रयत्न केला स्ट्राइक घेण्याचा, पण त्यालाही रोखलंय. लगातारच्या 2 चेंडूवरती त्या अगोदर 2 चेंडू निर्धाव आलेत. 15 वरती धावसंख्या स्थिरावली आहे. 2 षटकांची ही मॅच. ऑन साइडला स्ट्रोक, एकतर कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेण्यात दोनही फलंदाज सफल ठरलेत. या दुहेरीच्या बरोबरीने धावसंख्या होते 17. ट्रॉफीसाठीची लढाई जो जिंकेल त्याच्या वाट्याला किमान एक ट्रॉफीचा ते हकदार असतील, आणि त्यासाठी ही लढाई आपल्याला पाहायला मिळते. उडवलाय 100 कव्हरच्या डोक्यावरून, डीपेक्षा कव्हर सीमा पार. शेवटच्या चेंडूवरती येतोय फलंदाज यश मोरे, आणि त्याच्या बॅटमधून हा दणदणीत चौकार. सत्राचा खेळ समाप्त झालेला आहे. धावसंख्या झाली 21. येणारे 12 चेंडू 22. धावसंख्येची गरज असेल दुसऱ्या सत्रामध्ये गावदेवी पानशील या टीमला. मोहपाडावाडी आणि मोठी जुई दोन्ही टीमचे कर्णधार आपण या ठिकाणी येऊन थांबायचंय. हा सामना झाल्यानंतर चिठ्ठी त्या ठिकाणी उडवली जाईल. तिरंगा ट्रॉफीचं हे आयोजन, डे नाईटची स्पर्धा. दोन संघ तर आपल्याला मिळालेत, पण तिसरा संघ कोण असेल
गावदेवी पानशील की या विपरीत या धावांचा बचाव करत स्वर्गीय नंदू महाडिक, स्वर्गीय प्रतीक गोडिवले, कराडे बुद्रुक संघ पुढे येताना पाहायला मिळेल. शेवटचे आता 12 चेंडू बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 22 या धावसंख्येची. सलामीची जोडी मैदानाकडे आगेकूच करते. हर्षल तांडेल आणि त्याच्या जोडीला समीर वानखले ही आघाडीची जोडी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. पहिले षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होते तो यश मोरे. गुणवान प्रतिभावान खेळाडू यश मोरे. बॅटिंग असेल बॉलिंग असेल खरे तर सगळ्याच क्षेत्रात खूप चांगली कामगिरी करणार हा चांगला अष्टपैलू खेळाडू. आणि मी कित्येकदा म्हटलं असेल की बंड्या गोडिवलेनंतर या कराडे गावचा एक चांगला अष्टपैलू खेळाडू कोण असेल तेवढ्या ताकदीचा तर तो यश मोरे. आणि या संपूर्ण स्पर्धेत त्याची कामगिरी चमकदार राहिले. पहिला सामना वाचवून दिला आदित्य मोरे या फलंदाजानं. 63चा पाठलाग करायचा होता, लिलया केला आणि आपण बघतोय की त्याचा हा बंधू यश मोरे गोलंदाजीला आलाय. व्हेरी फर्स्ट बॉल आणि पहिल्या चेंडूवरती ठोकलाय काऊ कॉर्नरच्या दिशेनं. षटकार. आघात झालाय. 12 मध्ये 22चा पाठलाग करायचा होता. 11 मध्ये 16 बाकी आहेत. अपड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक पोहोचतील का? एकतर कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न अजिबात करू दिला जात नाही. एकच धावा एका धावेच्या बरोबरीने. धावसंख्या होते 7. शेवटचे आता 10 चेंडू बाकी आहेत. जिंकण्यासाठी गरज असेल ती 15 या धावसंख्येची. कोण असेल तिसरा, कोणता असेल तिसरा संघ जो सुपर 3 मध्ये जाऊन पोहोचेल? पहिल्यांदा पोहोचला तो मोठी जुई. तदनंतर आपण पाहिलं एकता मोहपाडावाडी, कराडे बुद्रुक की या विपरीत पानशील. वाईट बॉलचा इशारा येतोय. ऑफस्टिकच्या जास्त बाहेर. शुभम कदम सर इशारा करतात की वाईट बॉल. एकदा वाढेल एका धावेच्या बरोबरीने. धावसंख्या होती 8. वेगवान स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षकाला भेटलंय. अंकित त्या ठिकाणी होता. त्याच्याकडून पुन्हा एकदा चूक होते. या संपूर्ण स्पर्धेत त्याची ही तिसरी चूक असावी माझ्या माहितीनुसार. खराब कामगिरी आज क्षेत्ररक्षक म्हणून त्याच्याकडून राहिले आणि इथे हा चौकार येतोय पानशील संघासाठी. या चौकाराच्या बरोबरीने धावसंख्या होते धावफलकावरती 12. 22चा पाठलाग करायचाय. अजूनही 10 धावसंख्येची गरज. चेंडू शिल्लक असतील ते मात्र 9. मध्ये 10 धावसंख्येची गरज होती. डॉट बॉल येतोय विकेटवरती. हा चेंडू रेंगाळत बसला. शेवटचे आता 8 चेंडू 10 धावसंख्येची गरज आहे. मॅच शेवटपर्यंत जाईल यात बिलकुल शंका नाही. कारण सहजासहजी मोठा फटका येईल असं वाटत नाही. क्षेत्ररक्षकांनी जर का चांगली कामगिरी केली ना तर ही मॅच शेवटपर्यंत आपल्याला टफ फाईट पाहायला मिळेल. आणि आपण नेहमी म्हणतो ना फायनल्स पेक्षा सेमीफायनलच्या मॅचेस चांगल्या होतात. तिथे क्वालिफाय मॅच आहे. हर्षलचा फटका फसला आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतील का गॅपमध्ये? सेफली हा चेंडू जाऊन जमिनीवरती पडला. 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत आणि या दुहेरीच्या बरोबरीने धावसंख्या होतीये
14 धावा लागतायत त्या धावफलकावरती. पहिलं षटक या ठिकाणी सुरू आहे. शेवटचे आता 7 चेंडू बाकी असतील. 8 धावसंख्येची गरज. निर्धाव चेंडू, याचा अर्थ या मॅच मध्ये कायम असेल. स्वर्गीय नंदू महाडिक, स्वर्गीय प्रतीक गोडिवले, कराडे बुद्रुक हा संघ. शेवटचे आता 6 चेंडू बाकी आहेत. 8 धावसंख्येची गरज. यश मोरेनं पहिलं षटक टाकलं आणि या पहिल्या षटकात जवळजवळ 14 धावा त्यानं खर्च केल्या. 22चा पाठलाग करायचा होता. सुरुवात चांगली आहे. सुरुवातीपेक्षा मित्र असं म्हणेन की धावसंख्येच्या दिशेनं खूप चांगलं मार्गक्रमण करतोय तो पानशील संघ. गावदेवी पानशील आणि त्यांच्या विरोधात कराडे बुद्रुक. ट्रॉफीसाठीची लढाई जो जिंकेल ना तो किमान एका ट्रॉफीचा हकदार असेल. जो जिंकेल तो तिसरा संघ ठरेल सुपर 3 मध्ये जाणारा. या अगोदर मोठी जुई, त्यानंतर एकता मोहपाडावाडी आणि यातून जिंकणारा संघ असेल तिसरा संघ कराडे बुद्रुक, की या धावांचा पाठलाग करत पुढे वाटचाल करेल गावदेवी पानशील. शेवटचे 6 चेंडू बाकी असतील. 8 धावसंख्येची गरज. शुभम उकरे डावखुरी हाताचा गोलंदाज. ऑन साइडला वेगवान फटका. एक क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. खूप चांगली फिल्डिंग. अनिकेत वाघ त्या ठिकाणी होते. एक स्टायलिश खेळाडू. आपल्या अनोख्या अंदाजात त्यांनी या चेंडूला स्टॉप केलं. चेंडूची फेकही वेगाने केली. एक धाव त्या ठिकाणी मिळते आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होते 15. शेवटचे आता 5 चेंडू बाकी असतील. 7 धावसंख्येची गरज. पाच मध्ये 7. केवळ 2 धावसंख्येचा अंतर आहे. केवळ 2 धावांचा अंतर आहे. पण त्याहीपेक्षा एखादा निर्धाव चेंडू दडपण टाकेल पानशील संघावरती. जर का इथे मोठा फटका आला तर मॅचचं चित्र स्पष्ट होईल. हर्षल तांडेलकडे ती गुणवत्ता, एक क्षमता आहे. कोणत्याही परिस्थितीत मोठा फटका तो खेचू शकतो. 5 मध्ये 7. तसाच प्रयत्न होता. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी फंबल झालेत. बॅकिंग झालंय. खरं तर लगेच स्वतःला संतुलित केलं. चेंडूची फेक सुद्धा तातडीने त्यांनी केली. एक धाव त्या ठिकाणी मिळते आणि एकेरीच्या बरोबरीने धावसंख्या होते 16 धावा आहे धावफलकावरती. 22चा पाठलाग करायचा. शेवटचे आता 4 चेंडू बाकी. 6 धावसंख्येची गरज. पहिल्या इनिंग मध्ये शेवटच्या चेंडूवरती आलेला चौकार, त्याच धावा आता बाकी राहिल्यात या मॅच मध्ये. इथे स्ट्रोक फटका हवेत. क्षेत्ररक्षक पोहोचतील का? पोहोचलेत. झेल कॅरी केलाय. याचा अर्थ या मॅच मध्ये रोमांचकता कायम आहे. ब्रेक थ्रूची गरज होती. समीर वानकले हा पहिला धक्का मिळतोय गावदेवी पानशील टीमला. डीजे वाजव गाणी तुझे. डीजे जय बॅटिंग साठी आलेला आहे. त्यानंच शेवटचे षटक टाकलं होतं. शेवटच्या 2 चेंडूवरती 6 धावा त्यानं खर्च केल्या होत्या. विशेषतः डीपेक्षा कव्हरला आलेला चौकार, त्याच धावा अंतर वाढवून गेला. शेवटचे आता 3 चेंडू बाकी आहेत. 6 धावसंख्येची गरज. निर्धाव चेंडू सोपं नाहीये. वातावरण तसं पाहायला गेलं तर गोलंदाजीच्या फेवर मध्ये आहे. पण एखादा चांगला फटका, त्याहीपेक्षा एखादं चांगलं टायमिंग संधी आहे पानशील संघाला. प्रॉपर टायमिंग करावं लागेल. फुटवर्कचा योग्य वापर, टायमिंग प्रॉपर. चेंडू हवाई सफर झाले तरच या धावांचा पाठलाग होऊ शकतो. आणि अखेर हर्षल तांडेलनं स्वतःवरती आता विश्वास दाखवलाय. जयची कामगिरी खराब राहिली. शेवटचा आता 1 चेंडू बाकी. 6 धावसंख्येची गरज. जवळ आलेला सामना खरं तर लांब जातोय, पण अद्यापही ही मॅच संपलेली नाहीये. 6 मध्ये 8 बनवायच्या होत्या. 7 मध्ये 8 धावसंख्येची गरज होती आणि तिथून पुढे
हे अंतर आता येऊन पोहोचलं 1 मध्ये 6. मोपडावाडी आणि मोठी जुई दोन्ही कॅप्टन येऊन थांबायचंय. यानंतरच्या मॅचेस 1 ओव्हरच्या होतील. सुरुवातीच्या 3 चेंडूवरती 12 धावा आल्या होत्या. याचा अर्थ 9 मध्ये 10 धावसंख्येची गरज होती. क्षेत्ररक्षणाचा दर्जा चांगला राहिला, विशेषतः अनिकेत वाघ. एक मध्ये 6 कुठे हा कराडेकर नाचतायत, याचा अर्थ की ते सुरक्षित आहेत. शुभम उकरे सोपं नव्हतं, कारण हर्षल तांडेल सारखा फलंदाज खेळपट्टीवरती होता आणि त्यांचं मी तर म्हणेन भाग्यच म्हणावं लागेल की जास्त काळ हर्षल नॉन स्ट्रायकर एंडला राहिला. तो जर का सुरुवातीपासून स्ट्रायकर एंडला असताना तर हा सामना सहज त्यांना विजय मिळवता आला असता.